आरक्षणाचा विषय आहे म्हणून आमच्या मराठा बांधवांना, अरे तो महार मराठा असो, कुणबी मराठा असो, तेली मराठा असो की ब्राह्मण मराठा, महाराष्ट्रात राहणारे मराठी भाषा बोलणारे मराठी, महाराष्ट्र हे नावच महारावरून पडलं असं महात्मा फुले म्हणायचे. महाराष्ट्र 100% महाराष्ट्र बुद्धिस्ट होता, पण 1 जानेवारी 1927 ला बाबासाहेब आंबेडकर विजय स्तंभाजवळ आले भीमा कोरेगावच्या, त्यांना मात्र या इतिहासाची जडणघडण साकारता आली. इतिहास नवीन रस्ता आला, इतिहास नवीन घडवता आला. जे इतिहासच विसरतात ते इतिहासाची काय निर्मिती करणार? जगातल्या कुठल्याच व्यक्तीला इतिहास याचं संशोधन करता आलं नाही. त्याला आपण वैज्ञानिक इतिहासाचं संशोधन हे केवळ वैज्ञानिक पद्धतीनं नाही, सम्यक धारणा, बोधिसत्व म्हणतो ना आपण, भावी बुद्ध असतात ते, या बोधिसत्वाचं हे नेहमीच महाकुशल चित्त काम करतं. हे आपल्याला नाही घडामोडी समजत. याच्या श्रमण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृतीच्या इतिहासाची दरार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 1 जानेवारी 1927 ला हा इतिहास साकारता आला. हा सारा ब्राह्मणेतर, आदिवासी, भटका, विमुक्त, धर्मांतरित झालेले ख्रिश्चन असू दे की मुस्लिम असू दे, हे काही बाहेर देशात तर नाही आले, आपल्याच रक्त गटाचे आहेत. हा सारा समाज ब्राह्मणेतर, आदिवासी, भटका, विमुक्त, अस्पृश्य असो वा धर्मांतरित झालेले ख्रिश्चन असो की मुस्लिम असो, हा सारा ब्राह्मणेतर समाज, आदिवासी, एकेकाळचे हे नाग लोक होते. आणि प्राचीन काळात हे नाग लोक भगवान बुद्धांच्या धम्म संस्कृतीचे हे वारसदार होते. पण इतिहास भरून गेलो. शेवटचा धम्म राजा सम्राट अशोकाचा पळनातू बृहद्रथ, त्यांची हत्या कपटानं पुष्यमित्र शुंगाने केली. ज्या दिवशी सम्राट अशोकाची धम्म दीक्षा झाली तो धम्म विजय दिवस. धम्म विजय दिवस त्याला विजयादशमी असं म्हटलं जायचं. पण तोच दिवस निवडून शेंडीवाल्यांनी, जानववाल्यांनी, हा शेंडीवाला माणूस सैन्यामध्ये दाखल झाला पुष्यमित्र शुंग, आणि त्यांनी विश्वास संपादन केला. पुढे ज्या दिवशी सम्राट अशोकाने धम्मदीक्षा घेतली तोच दिवस निवडला आणि त्याला दशहरा विकृत नाव दिलं. कधी? बृहद्रथांना पकडलं, त्यांच्या जवळची शस्त्र हिसकावून घेतली, नजर बंद करून तब्बल 15 दिवसानंतर तेलाचे दिवे प्रज्वलित करून एकाच वेळेला 84,000 महास्तूपांची भगवान बुद्धांच्या धातूंची पूजा करण्यात आली. तो दिवस म्हणजे दीपदान महोत्सव. अशोकारामामध्ये तुम्ही आजही जाऊन पहा पाटलीपुत्राला, तिथे हे धम्म लिपीतली अक्षरे लिहिलेली आहेत. काय लिहिले? दीपदानोत्सव. ज्या दिवशी दीपदान, एकाच वेळेला सगळे लोक, हे 84,000 महास्तूप बांधलेले होते ज्या ज्या नगरा शहरामध्ये, तिथे सगळे लोक जाऊ शकणार नाहीत. म्हणून घराघराच्या शेणाचे जे मोठे मोठे स्तूप आहेत ना, ते स्तूप मराठी लोक टाकताना दिसतात. ते भुलले कुठे? हे तुम्ही जसं जसं इतिहासाचं एक एक पान उजेडात येईल ना, इतिहासाचे नवीन नवीन दाखले येतील. तुम्ही अशोकारामामध्ये धम्म लिपीमध्ये ही अक्षर पहा. काय आहे की दीपदानोत्सव. 84,000 भगवंताच्या महापरिनिर्वाणानंतर मोगली पुत्र किश्य यांनी जो आदेश दिला सम्राट अशोकाला, 84,000 धम्मस्कंदांच्या आधारावर 84,000 महावीरांची स्थापना केली. भगवान बुद्धांचे धातू त्यांच्या प्रस्थापित केला. तो दिवस म्हणजे दीपदान, कार्तिक अमावस्येचा दिवस. पण शेतीवाल्यांनी सगळ्या सणांचं एवढं व्यावहारिक सगळं विकृतीकरण केलेलं आहे. त्या दिवशी दशहरा आणि 10वा राजा हरला, म्हणून या विजयादशमीला धम्म विजय दिवसाला दशहरा. आम्हाला राम रावणाची कथा आमच्या माथी मारल्या गेली. रावण म्हणे लंकेचा, आम्ही लंकेला जाऊन आलो, सारी लंका धुंडाळून आलो, पण तिथे राम रावणाचा अजिबात पता नाहीये, काहीच नाहीये. तरी आम्हाला तिथे कोणी दगडावर राम लिहायला गेला नाही आणि तो दगड पाण्यावर काही तरंगला नाही. पण बामणाचं, शेतीवाल्यांचं, जानवरवाल्याचं सांगणं आणि तुमचं आमचं ऐकणं. त्यामुळे आता तर मोटरसायकलला जाता येतं लंकेला, तुम्ही जाऊन बघा. एवढं फ्रॉड, म्हणजे एवढी घुसखोरी, एवढी फसवणूक ब्राह्मणवाद्यांनी केली. ब्राह्मणवाद म्हणजे प्रतिक्रांती.
भगवान बुद्धांचा सद्धम्म म्हणजे क्रांती या शब्दांची, हे शब्दांचं कोरण केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जमलं, दुसऱ्या व्यक्तीला नाही. या देशात प्रतिक्रांती झाली, या घटनेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रतिक्रांती असं संबोधलं. पुढे या भगवान बुद्धांच्या धम्म संस्कृतीचं नेतृत्व करणारा पूजनीय भिक्खू संघ त्या एकेका भिक्षूचं डोकं कापून आणण्यासाठी 100 पणी कारशा पण मोजले गेले गुरुदक्षिणा म्हणून भिक्षू लोक जंगला पहाडांचा गुफा कंदरांचा आश्रय घेऊन जंगला पहाडात राहू लागले. हेच ते भोलानाथ, हा महादेव भिक्षू भोलानाथ, ज्यांच्याकडूनच महेंद्र सम्राट अशोकाचा पुत्र त्याची दीक्षा झाली. अगदी महादेव भुलून गेले. पहा तुम्ही महावंश वाचाय पृष्ठ नंबर 183 वर महावंश अनुपिटकाचा भाग आहे. सम्राट अशोकाच्या उपस्थितीमध्ये मोगली पुत्र तिष्य यांनी महाराष्ट्रामध्ये महाधम्म रक्षित नावाच्या अर्हत भिक्षूंना, जो स्थलीय अर्हत भिक्षू होते, चंद्रभागा नदीच्या काठावर महाराष्ट्रामध्ये भदंत महाधम्म रक्षित यांच्या उपस्थितीत पायाभरणीपासून तर भगवंताच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होईपर्यंत प्रत्यक्ष महाधम्म रक्षित या अर्हत स्थविरांच्या ग्रीक भिक्षूंच्या उपस्थिती समारंभ पार पडला असं त्या मूर्तीच्या डाव्या बाजूला लिहिलेलं आहे, जिथे आता चांदीचा पत्रा झाकलेला आहे विठ्ठल मंदिरात. हे लिहिलेलं आहे. एवढंच नाही, टोप आहे ना, तो ग्रीकचा टोप आहे. ग्रीक मधून महाधम्म रक्षितांनी आणलेला टोप आहे. हे महावंशमध्ये अनुपीठकामध्ये लिहिलेलं आहे. या नगरीचं नाव देखील पहिल्यांदा जेव्हा नव्हतं चराचर तेव्हा वसवलं पंढरपूर. हे तुकोबाराया म्हणतात. खरे शिवाजी महाराजांचे गुरु हेच तर आहेत. आरक्षण वाल्यांना तुम्ही पहिल्यांदा लक्ष घ्या, जे आरक्षणाच्या गोष्टी करणारे लोक आहेत. 102 जी घटना दुरुस्ती आहे ना, जरा गांभीर्याने वाचा. कुठल्याही राज्य सरकारांना आरक्षण देता येणार नाही. आरक्षणाचे अधिकार हे राखून ठेवले केंद्र सरकारने, नाही देता येणार तुम्हाला. आणि आरक्षणाच्या नावावर ओबीसी वर्सेस मराठा हे जाणीवपूर्वक 2024च्या या हुकूमते खेळण्यासाठी हे जाणून बुजून हा संपूर्ण सांप्रदायिक तणाव निर्माण करून जाळपोळ करणारे, अरे हे शेतीवाले आहे ते लक्षात ठेवा, हे जानवावाला आहे ते लक्षात ठेवा. ओबीसी बांधवांनी, मराठा बांधवांनी अजिबात सांप्रदायिक तणाव निर्माण होऊ देऊ नका. हे भूत आहेत ना, हे सरकारने उभं केलेलं भूत आहे. तो जरांगे पाटील असो ही जगत भुजबळ असो, हे भूत आहेत, जाणीवपूर्वक भूत आहेत. समजून घ्या. जरांगे पाटलाचा स्वाभिमानी हा बाळा असेल ना, अरे होता शिवा म्हणून वाचला शिवा रे, नाही तर शिवाजी महाराजांचं राज्य संपन्न झालं नसतं. शिवाजी महाराज हे महारींचं पोर म्हणून महाराष्ट्रातला एकही ब्राह्मण राज्याभिषेकासाठी आला नव्हता रे. मायचा लाल आम्हाला सांगितलं जातं की आमच्या संभाजी राजाच्या हत्या केली म्हणे औरंगजेबाने. त्याचं डोकं कापल्यानंतर मनुस्मृतीच्या कायद्यानुसार त्याचे डोळे काढले, कान कापलं, नाक कापलं, जीवा कापले आणि त्याचं डोकं मात्र पेशव्यांच्या हातात कसं आलं? पेशव्यांचं राज्य दुसऱ्या दिवशी कसं आलं? पेशव्यांनी स्वातंत्र्य दिवस साजरा केला तर त्या गुढीला मात्र आमच्या शंभू राजाचं डोकं लटकवलं. हे आमचं राज्य होतं रे, आमचं राज्य होतं. मराठ्यांचं राज्य आमचं राज्य होतं. आमच्या राजाला उद्ध्वस्त करून सोबत मुस्लिम राज्यकर्त्यांना घेऊन आमचं राज्य उद्ध्वस्त करून पेशवेशाही आरूढ झाली. हे लक्षात ठेवा. आमच्या गळ्याला गाडगी आणि कमरेला झाडू हा संपूर्ण अड्डा बनला. ब्राह्मणवाद म्हणजे प्रतिक्रांती. हे जानेवारी 1927 ला बाबासाहेब आले. हा सारा ब्राह्मणेतर समाज किती गुलामीचं जीवन जगण्याची त्यांना सवय आहे. गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे ते बंड करून उठतील, बंड करून उठतील. जरांगे पाटील तुमच्यातला कार्यकर्ता जागला ना, इतिहासाची चुणूक जाणार. उद्या तुम्ही जर घोषणा केली ना धर्मांतराची, चौथ्या दिवशी सरकारला रक्ताची हागवण लागेल. स्वाभिमानी बाणा तर जागवा.
दुसऱ्याचं खेळणं बनू नका. बाबासाहेबांनी जी लढाई लढवली ती स्वाभिमानाची लढाई. आणि हे केवळ हे जानेवारी 1818 जो लढा झाला हे स्वाभिमानाची लढाई लढली गेली. हे केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच कळलं. जगातल्या एकाही माणसांना नाही कळलं. हे बोधिसत्वाचं महाकुशल चित्त असतं. तुम्ही एवढीशा बुद्धीचे लोक. बुद्धीला सीमा असते, प्रज्ञेला सीमा नसते. म्हणून इतिहासाचं उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच करता आलं हे लक्षात ठेवा. सिम्बॉल ऑफ नॉलेज एवढं साधं काम नाहीये. ज्ञानाचा अर्थ आहे या युगातला एवढा बुद्ध्यांक उच्चांक बुद्ध्यांक असलेला माणूस तुम्हाला या युग पुरुष या युगावर छाप टाकून गेलेले आहे. स्टेट्स अँड मायनॉरिटी एवढासा ग्रंथ होता. एवढासा ग्रंथ होता. पण जगात गाजला. अरे बहुसंख्याक नेहमीच अल्पसंख्याकांवरती अन्याय अत्याचार करतात. हे बहुसंख्याक आणि अल्पसंख्याक यामध्ये ताळमेळ बसवली कशी पाहिजे. स्टेट्स संस्थान आणि अल्पसंख्याक यातला हा परस्पर संबंध, जगातल्या अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक यांच्यामधला परस्पर संबंध हा सम्यक ज्ञानाच्या आधारावर कसा सोडवावा हे बाबासाहेब आंबेडकरांना सोडवता आलं. मराठ्यांनो, तुम्ही हे राज्य सरकारला अधिकारच नाही आहेत. हे सुरक्षित करण्यात पहिल्यांदा जातीने गणना व्हायला हवी. प्रवर्ग एससी असो, काही एससी मध्ये काही बुद्धिस्ट लोक आहेत असे नाही आहेत. पण जाणीवपूर्वक शेडीवाले जाणवाले अरे हे तर बौद्धासाठी यातच आहे रे, सौरगे आरक्षण म्हणतात असा विकृत प्रचार करतात. त्यात अनुसूचित जातीमध्ये हिंदू काय, बौद्ध काय, जैन काय, शीख काय असे लोक आहेत. असे लोक आहेत त्यामध्ये अनुसूचित जातीमध्ये, अनुसूचित जमातीमध्ये, ओबीसी मध्ये प्रवर्ग आहे. आता 10% वाल्यांसाठी जो कोणी मागणी केली होती का तुम्ही? हे आरक्षणाची मूळ हवाच काढून टाकण्यासाठी हे एक आमची भगिनी, एक आमची माय चांगली गाणं म्हटली. काय काय म्हटली माहिती आहे? शेंडीवाल्याचा प्रधानमंत्री, अरे जानववाल्याचा प्रधानमंत्री, फर्जी डिग्री वाला रे. अरे देश विकता विकता नरेंद्र मोदी मेला आणि त्याच्या मावतीला चाला. सांगण्याचं तात्पर्य असं आहे 337 39 या कलमानुसार एवढं मोठं खाजगीकरण नाही करतायत. घटनेचं 21 कलम त्यात मिनिट्स बुकामध्ये जावा म्हणजे तुम्हाला कळेल. कुठलाही राजकीय पक्ष सत्तेवर आला तर त्यांनी सगळ्या जमिनीचं, सगळ्या उद्योगांचं राष्ट्रीयकरण करायचं आणि सगळ्या लोकांचे अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्याच्या मूलभूत गरजांची पूर्तता करणं हे धार्मिक राजाचं काम आहे. भगवान बुद्धांनी जो कूटदंत सूक्तामध्ये जो उपदेश केलाय राजे महाराजे लोकांना, कूटदंत सूक्त काय सांगितलं महाराज? अरे ही प्रजा तुमच्या पुत्रासारखी आहे आणि तुमच्या पुत्राचे अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्याच्या गरजांची कशी पूर्तता करताय, भौतिक जीवन कसं सजवताय, तसं आध्यात्मिक जीवन आणि भौतिक जीवन सजवणं. देवो वसतु कालेन सस्य संपत्ती हेतूच फितो भवतु लोकोच राजा भवतु. वंदनेत म्हणताय ना तुम्ही रोज. राजा जर धार्मिक झाला तर हे सोडवेल म्हणून घटनेच्या 21व्या कलमामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी हा प्रयत्न केला होता. काय सरकारी धान्य दुकानातून या सगळ्यात अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्याच्या मूलभूत गरजांची पूर्तता होणार आहे का? हे सगळं मूलभूत बदल करण्यासाठी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 4 संघटना दिल्या. पीपल्स एज्युकेशन सोसायटी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, समता सैनिक दल. मरेपर्यंत या संघटनात राहायचं. मला आज लाज वाटते की बाळासाहेब आंबेडकरांसारख्या माणसाला वंचित बहुजन आघाडी हे याचं रजिस्ट्रेट करावं लागतं. रिपब्लिकन पार्टी गेली कुठे? रिपब्लिकन पार्टी गेली कुठे? मला शरम वाटते की ज्या 4ही संघटनांमध्ये आजन्म सभासद सगळ्यांनी असावं, सगळ्यांनी घटनेनुसार वागावं. ज्या 4ही संघटना ज्या घटना लिहिल्या आहेत त्या घटनेने सगळ्यांनी वागावं. तर ह्या 4ही संघटनांचं पुनरुज्जीवन करण्याची गरज आहे. 4ही संघटनांचं, बाबासाहेबांचा हा स्वप्नपूर्तीतला संपूर्ण हा जम्बूद्वीप भारत सगळा बुद्धमय धम्ममय करायचा असेल, सारं जगत धम्ममय बुद्धमय करायचं असेल, बाबा रे तुम्ही जाऊन वाचा. अलीकडे पुरुषोत्तम खेडेकरांनी मराठी भाषांतर केलं या कूटदंत सूक्ताचं. राज्यांनी राज्य करायचं कसं पहा. बकरपा आमचा एक तायडे घराण्यातला माणूस अकोल्यामधला, तो जातीच्या जाचामुळे त्रस्त झाला. सय्यद अली नाव केलंय. दुसरा जो राजाभिषेक झाला होता ना महाराष्ट्रातला, ब्राह्मण काय आला नव्हता.
तर या सय्यद अलीच्या बकरीमध्ये तुम्ही मुंबई मराठीमध्ये 79 आता 69वा हा जो धम्मभूमीचा वर्धापन दिवस आहे, त्यामुळं त्या पृष्ठावर पहा त्या बकरीतल्या काय लिहिलंय की शिवाजी महाराज संभाजी जेव्हा 14 वर्षाचं बाळ होतं राजकुमार, महाडच्या लेणीमध्ये उतरले, 3दा प्रदक्षिणा घातली. हे काहीतरी कातड किचड अक्षर दिसतात बर, तू याच्यावर काहीतरी लिही, हुशार माणूस, याला संस्कृत बोलायला येत होतं, 14 वर्षाचा बाळ. त्यांनी बुद्ध भूषण लिहिलं. काय लिहिलं? मराठीत भाषांतर केलं बघा. संस्कृत मध्ये लिहायला लागलं. पोट कुणाचं? रामदास स्वामीचं दुखायला लागलं. कधी आयुष्यात भेट झाली नाही तो राजाच कसा? आमच्या महामदेशीमध्ये कुणबी समाजाचा माणूस इतिहास लिहायला लागला तर त्यांचं प्रेत यात्रा काढली. आम्हाला जेव्हा कळलं तर आम्ही खांद्यावर बसून खांद्यावर विजय यात्रा काढली होती. शेंडीवाले जाणून बुजून जातीय तणाव, सांप्रदायिक तणाव लावून आपली पोळी शेकण्याचा प्रयत्न करतात. मराठ्यांनो सावधान. शिवाजी महाराजांचा राज्य अरे महारींचं पोर होते, कुठपर्यंत लपवाल तुम्ही? अलेक्झांडर ज्याच्या गोष्टी करतो ना इंग्रज अधिकारी, त्याला सैनिकी अधिकारी, ज्यामुळं तो शिकारीसाठी गेलाय. अजिंठ्याच्या लेण्यामध्ये वाघाची शिकार करण्यासाठी कलिंगहोम, अलेक्झांडर कलिंगहोम वाघ तिकडे गेला आणि त्या लेण्या दिसल्या. तर त्या लेण्याच्या परिसरात किती वर्ष राहिला तो, किती वर्ष राहिला. डॉक्टर स्मिथ आपल्या पृष्ठ 121 ते 131 पर्यंत वाचा जरा. काय लिहिलं की शिवाजी महाराजांच्या आई वडिलांचं लग्न अजिंठ्याच्या लेणीत झालं. अजिंठ्याच्या लेणीत. एवढंच नव्हे तर त्याच्या पृष्ठावर 31 पृष्ठावर पाहायचे की लखुजी जाधव हे महार वतन होत. हे काय आम्ही सांगायला गेलो का त्यांना? कुठपर्यंत इतिहासाला लपवून ठेवल रे बाबा. अजूनही महारवाड्याला राजवाडा म्हणतात आणि राजवाड्याला महारवाडा म्हणतात. अजूनही तो शिंदखेड राजाचा लखुजी महार जुन्या कागदपत्रात पाच महार वतन होतं. कुठपर्यंत दडवून ठेवाल? हे खरंच महारींचं पोर म्हणून राज्याभिषेकासाठी म्हणून एकही ब्राह्मण आला नाही रे महाराष्ट्राच्या. जेव्हा महाराष्ट्रात संपूर्ण मावळ्यांची पोरं कुठे गेली? एकही ब्राह्मण आला नाही. शेवटी मजुरी करून दादा भट्टाला बोलवलं. हा सय्यद अली बखरकार लिहितो, 1 मिनिट अंधाका डोळे लावायला लावले आपल्या डाव्या पायाच्या अंगठ्याने. शिवाजी महाराजांच्या मस्तकाला टिळा लावला. दुसरा राज्याभिषेक जो बुद्धिस्ट पद्धतीने झाला, पळसदेव नावाचं गाव आहे तिथे मोठी पळसनाथ म्हणून एक महायानी भिक्षू होते. ते भोसले घराण्यातलेच होते. ऐका, त्यांच्या उपस्थितीत जो दुसरा राज्याभिषेक झाला तो 3 शरण आणि 5 शील प्रदान करून शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक झाला. शिवाजी महाराज बुद्धिस्ट होते. अक्षर दिसतात ना, हे आपल्याला काय कळायचं नाही बाबा. म्हणून 5 माणसं निवडून शिवाजी महाराजांनी लंकेला पाठवली. मोरोपंत पिंगळ्यांनी मात्र त्या 5 माणसांचं काय केलं? प्रश्नचिन्ह लावतो बखरकार, प्रश्नचिन्ह लावतो. ती माणसं जर आली असती तर निश्चितच हा सोहळा जो आहे ना, जो गुप्त राहिलेला सोहळा दुसरा उशिरात आला असता. अरे हेच तर महाराज, या शिवाजी महाराजांना काय कोणाला इतिहास माहित? शेंडीवाल्यांच्या हातात सगळी लेखणी. बरं झालं शिवाजी महाराजांवर टिप्पू वाडे लिहिले, गावोगाव गाऊन दाखवले. शिवाजी महाराजांच्या समाधीचा पहिला शोधच हा शिवाजी हा महात्मा फुल्यांनी केला. शिवाजी महाराजांची 19 फेब्रुवारीला जयंती साजरी केली म्हणून शिवाजी महाराज या महाराष्ट्राला ना देशाला माहीत तरी झाले. नाही तर दबून मेला असताना शिवाजी महाराज काहीच नाही. त्याच समाधीला उलट रामदासांची 30 तारीख आहे बरं, त्या तारखेमध्ये विवाद आहे. रामदासाची घोषित करण्याचा गावपेच होता. त्यामुळं हे शेतीवाल्यांचं, जानवावाल्यांचं हे संपूर्ण तिखट आहे ना. ब्राह्मणवादाला ओळखा. ब्राह्मणी धर्माचं नामकरणच त्यांनी हिंदू असं केलं. हे मुस्लिमांनी भाग पाडलं. परत नाही मुसलमानांना इथं राज्य करण्यासाठी बोलावणारे हे शेतीवाले, जानवाले. इंग्रजांना इथे राज्य करण्यासाठी बोलावणारे हे, त्याच्यांना देखील इथे राज्य करण्यासाठी बोलावणारे हे. मोठा राष्ट्रवाद अंगात आला यांचा. हा शेंडीवाल्यांचा राष्ट्रवाद, हा जानववाल्यांचा राष्ट्रवाद. जेव्हा उद्धव ठाकरेंना समजला तर उद्धव ठाकरे बोलू लागले की शेंडीवाल्यांचं, जानववाल्यांचं हे काही हिंदुत्व आपल्या काही कामी नाही.
म्हणजे कामी नाही, आपल्या कामी नाही, म्हणून सावधपणे सगळ्यांनी मराठ्यांनो, कुंड्यांनो, आपापसात वादविवाद करू नका. वादविवादातनं भांडणं करून जाळपोळ करू नका. रे आपण इतिहासच विसरून गेलो रे. गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे ते बंड करून उठतील. 13 ऑक्टोबर 1935 ला नाशिक जिल्ह्यामध्ये येवल्याला मोठी सभा भरवली. स्वतंत्र महाराजांची मतं टटोळण्यासाठी 35,000 लोक त्या सभेला. चुकून जन्म घेणं हे माझ्या हातात नव्हतं, पण जगणं आणि मरणं माझ्या हातात आहे. चुकूनही या ब्राह्मणवादी तुरुंगात मी मरणार नाही, जगणार नाही. बाबासाहेबांनी 21 वर्ष वाट पाहिली. 21 वर्षानंतर नागपूरच्या नागभूमीवर 14 ऑक्टोबर 1956 ला विजयादशमीच्या दिवशी त्यांनी ही धम्म क्रांती घडवून आणली. धम्म क्रांती घडवून. पण त्या 13 ऑक्टोबरच्या भाषणामध्ये वाचा सह्याद्री कुंड पुराण. अरे अरे मराठ्यांनो, कुंड्यांनो, ब्राह्मणेतरांनो, वाचा काय लिहिलेलं आहे. एवढ्या शूद्राती शूद्रांना, आमच्या मातृशक्तींना घाण घाण शिव्या शाप देणाऱ्या म्हणींचा संग्रह आहे. काय लिहिलंय माहितीये. आमचा हा कुणबी समाज, मराठा समाज, हाडाचे काळ रक्ताचं पाणी करून या देशाला जगवणारा, पालन पोषण करणारा अन्नदाता हा शेतकरी हातवार करी रे. काय लिहिलंय कुंड्याविषयी. कुळवाडी कुळावर जगणारे लोक होते. काय लिहिलंय त्या ग्रंथात. वाचा रे बाबा. काय लिहिलंय. गुणबटम, धसकटम, अक्कल थोडी आणि बायको विकून घेतली घोडी. गेला तर रुमण्याशी, नाही तर आला तर ठोकण्याशी. एका तरी कोंड्यानी वाचलं का, मराठ्यांनी वाचलं का. अरे आमचा महामद देशमुख तो कुंडी एवढा पोट धरून हसायचे. शेंडीवाल्यांनी काही खाडोपली म्हणे आमच्याविषयी. सकाळी उठल्याबरोबर आमचे मोहन मामा भागवत अजूनही नरेंद्र मोदीचं तोंड पाहायला तयार होत नाही, कारण तो तेली आहे. काय झालं त्याच्या तोंडाला. काय झालं. सकाळी उठल्याबरोबर सगळ्यांची तोंड पाहावी, पण तेल्याचं तोंड पाहू नये म्हणते. काय झालं त्याच्या तोंडाला. अरे हा तेली समाज, कुणबी समाज, एकेकाळचे बुद्धिस्ट लोक इतिहास विसरून गेले. आमचा पराभवाचा इथे सोनार सख्या बहिणीची खाणार. एका तरी सोनाराने वाचलंय का. मान महार उसाच्या बहार, गोंड गोवारी जात गोवारी, गोंड गोवारी हेकड माना, आंबील पाहून शिवला डोना. माना माणुसकीत नाही आणि डुक्कर सर्कशीत नाही. एवढी घाण ओकली आहे. धनगर कोळी महार, धनगर कोळी माना ढिवर, ढिवराची थुकीना अटकला बोटऱ्या जाशील गोठी. आता मी भिक्षू झालो म्हणून आता माझ्यावर पाबंदी झाली बोलण्यावर. काय कराल. आमचे मुसलमान बांधव आहेत ना, त्यांच्याविषयी काय घाण ओकली आहे. आता मी बोलू शकत नाही. काय करणार. बांडा मुसलमान आणि वेळवाची दाईश नाही बोलू शकत. एवढी घाण ओकली आहे. गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे ते बंड करून उठतील. एवढी 67 वर्ष उलटून गेली. 69 वर्ष उलटून गेली तरी या गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून देण्यामध्ये आपण अपयशी ठरलो. आपल्या आत्मचरो परीक्षण करावं लागेल. नाहीतर सुनामीच्या लाटा उसळल्या असत्या, धर्मांतराच्या लाटा उसळल्या असत्या, उसळणारच आहेत. जरांगे पाटील आता तू धर्मांतराची घोषणा कर ना. अरे सगळं हादरून जाईल. आणि कुठे जाणार आहे. कुठे जाणार होते रे. बुद्धिझम कळे साऱ्या जगातच या संपूर्ण सुनामीच्या लाटा येणार आहेत. केवळ महात्मा मजबुरी का ना, महात्मा गांधी तेवढंच मर्यादित नाही राहिलं. संविधान समितीमध्ये प्रवेश करताना किती अडथळे आले, तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच सक्षम आहेत. गांधी मजबूर झाले. संविधान समितीमध्ये मसुदा समितीच्या अध्यक्षाचं नाव स्वतः गांधींनी सुचवलं. गांधी मजबूर झाले. संविधान लिहिण्याची संपूर्ण मुदत संपली बाबासाहेबांची. या घटना समितीमधली स्वतः गांधी या बॅरिस्टर खेरांना, मोरारजींना बोलले की मुंबई राज्यातनं पाठवा. बॅरिस्टर आंबेडकरांची मुदत संविधान समितीतली संपलेली आहे. मजबूर झाले गांधी. आणि मुंबईच्या विधानसभेतल्या मंडळाला पाठवावं लागलं बाबासाहेबांचे. मजबूर झाले. खरंच मजबूर झाले. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुटलेली मनं जोडायची कशी 35 वर्ष लागली. अरे आपण 395 कलमामध्ये जी घटना कोरली ना, का बरं कोरली. अभिनंबामध्ये वाचा तुम्ही. 390 प्रकारच्या स्वभावाची माणसं होता. आपण ते हिंदू असो, बौद्ध असो, जैन असो, शीख असो, येवडी असो, इसाई असो, मुस्लिम असो, ब्राह्मण असो की ब्राह्मणेतर, काळे की गोरे, या वंशाचे की त्या वंश. अरे माणसा होत आपण. पहिल्यांदा माणसा होत हे लक्षात घ्या. मला असं वाटत होतं बाबासाहेबांनी हे सगळं काम चांगलं केलं, पण बामणीला बायको करून फसले रे. माझी मी चूक दुरुस्त केली. माझे मी आरोप आता मनातल्या मनात. तुम्हाला तसंच वाटतं, पण तुम्ही काही बोलून दाखवत नाही. पण मी माझी चूक दुरुस्त केली. ते कुणी असो, दोन व्यक्ती जगात एक नाही.
संरक्षण मंत्री प्रमोद महाजन त्याच्याच भावाने त्याला गोळ्या घालून मारलं. कुठे गेली नातेवाईक, कुठे गेले रक्तसंबंध? दोन व्यक्ती जगात एक नाहीत ना. बुद्धिझम जगाला जोडणं केवढं कठीण काम आहे. केवळ व्यक्ती 4 आर्य सत्याचा साक्षात्कार करूनच माणसाची घडवणूक केली जाते. या निष्कर्षावर पोहोचण्यासाठी बाबासाहेबांना 35 वर्ष लागतील. जगाला युद्धाची नाही, घराघरात, जिल्ह्या जिल्ह्यात, राज्य राज्यात, देशात, साऱ्या जगात युद्ध आहे. आणि युद्धाने नेहमीच मनुष्य समाजाची हानी झाली, ग्लानी झाली, अधपतन झालं. म्हणून जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे. बुद्धाच्या सत्तंबाने तुटलेली मनं जोडली जाऊ शकतात. म्हणून बाबासाहेबांनी एवढ्या परिश्रमानं हा सगळा ब्राह्मणेतर, आदिवासी, समजा भटका, विमुक्त समाज, एकेकाचे नागवंशी लोक सगळे बुद्धिस्ट होतो. गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून देण्यासाठी हा जागृतीचा विस्तव कधी विसरू देऊ नका. मराठ्यांनो ऐका, तुम्ही आंदोलनात एक दुसऱ्यांना मारण्यापेक्षा, जाळण्यापेक्षा ऐका, राज्य सरकाराचे अधिकार शेतीवाल्यांनी हिसकावून टाकले. त्या राज्य सरकारांना अधिकार ठेवले नाहीत. यासाठी प्रवर्गाची निर्मिती करावी लागेल. केंद्र सरकारमध्ये तिथे तुम्हाला बिलं मांडावी लागतील. हा आता SC, ST, OBC, NT हे जे प्रवर्ग आहेत ना, आता 10% होलं ना, त्यापेक्षा पुन्हा एक प्रवर्ग मांडावा लागेल. तुमच्या जनसंख्येनुसार तुमची ही आरक्षणाची ही मागणी कुणीच रोखू शकणार नाही. कारण हा स्वाभिमानाचा, हा संपूर्ण हा लढा आहे. स्वाभिमान तेवढ ठेवण्यासाठी त्यामध्ये कुणी येऊन कुणी त्याच्या बाधा सगळ्या दूर झाल्या पाहिजे. त्यामुळे प्रवर्ग निर्माण करायला पाहिजे आणि कायदेशीर ही संपूर्ण बाबी तिथे प्रवर्ग निर्माण करून या संपूर्ण उलगडा करावा. पण सांप्रदायिक तणाव वाढवून हे सगळे शेंडीवाले आणि जान्मवाले येणाऱ्या 24 इलेक्शन 22ला राम मंदिराचं पूजन आहे तिथे. आणि राम मंदिराचं पूजन झालं, तसं सरकारी प्राईम मिनिस्टर आहे, त्याला तसं करता येत नाही. पण हे सगळं बेकायदी चाललं. हिंदू या शब्दाना हा सप्पड, हिंदू हा शब्द कसा पर्शियन शब्द आहे, पण संस्कृत तरी शब्द आहे का? म्हणजे हे स्वतः आर्य समाजाचे संस्थापक, जे आपल्या आर्य समाजाचे संस्थापक दयानंद सरस्वती साहेब ज्या सत्यार्थ प्रकाश या ग्रंथात ते लिहितात की हिंदू ही दिलेली शिवी आहे आम्हाला. मुस्लिम राज्यकर्त्यांनी, हा पर्शियन शब्द आहे, इराणियन शब्द आहे. इराणचे संपूर्ण मुस्लिम राजवट आली, त्यांनी हिंदू हे नाव दिले. हिंदू या शब्दाचा अर्थ काय ना, तुमच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे. पर्शियन शब्द आहे. गुलाम, काळा, दास, चोर, लुच्चा, लफंगा हे असे अर्थ आहेत. आणि तरी हे बघा, तुम्ही त्या सैंधव संस्कृतीला जाणीव बुजून शेतीवाल्यांच्या सरकारचा मी दिल्लीत असताना निषेध केला. त्यांनी या सैंधव संस्कृतीचं नाव सरस्वती संस्कृती दिलं. समजलं? हे विकृतीकरण आहे. त्यामुळे त्या ज्यात मोहेंजोदडो वा हरप्पा संस्कृतीचे टिले दिसतात ना, ती स्तूप आहे. कोणादमन, काश्यप, ककुसंत बुद्धांचे स्तूप आहे. 7x12 कुठे मिळाले? ते सगळे शहर आहेत ना मोहेंजोदडो, हरप्पाचे बुद्धिस्ट कल्चर आहे. ते भगवान बुद्धांच्या अगोदरचे संपूर्ण दिसतंय ना, 60 बुद्धिस्ट कल्चर आहे. तिथे वैदिक धर्माचं, वैदिक संप्रदायाचं काहीच नाही शिल्लक. हे सगळं विकृतीकरण आहे. त्यांच्या हातात लेखणी असल्यामुळे आपल्याला सगळंच बैकवलं. त्यामुळे इतिहास हे सगळे एकेकाचं इतिहासाचं पान खोदता यायला हवं. म्हणून पंढरपूरला 10 वर्षापासून आज जातोय तर मंदिराचं दर्शन घेण्यासाठी नाही. बाबासाहेब बोलले होते, मी सिद्ध करून दाखवेन की 84,000 महास्तूप गेले कुठे? हे पंढरपूरच्या इतिहासात गेले कुठे? सगळे मंदिरामध्ये परावर्तित झाले. वेगवेगळ्या भगवान बुद्धांच्या मूर्ती रफादफा केल्या गेल्या आणि वेगवेगळ्या देवी देवतांची त्यांच्या घशात राम आणि कृष्ण कोंबला शेंडीवाल्यांनी. हे आषाढी पौर्णिमेला पंढरपूरला लोक जायचे. उत्तम शरण, धम्मन शरण, संगम शरण आणि आपल्या गावागावात, खेड्यागावात, नगरामध्ये भिक्षूंना 3-4 महिन्याच्या वर्षावासासाठी न्यायच्या नाही. कार्तिक पौर्णिमेला पुन्हा कठीण चिवरदानाचा कार्यक्रम असायचा. नेमकं हे संपूर्ण धम्म संस्कृतीचं लेणं आहे. मी काय निवृत्ती नाताना मी सांगायला गेलो का? महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेलं सकल संत कथा वाचा ना. निवृत्तीनं मी जातो पंढरपुरे धम्मनगरे बुद्ध दर्शनाची, मी सांगायला गेलो का? अरे सगळे साधू संतांची चळवळ ज्यावेळेला भिक्षूंना मारकाट सुरू झाली, त्यावेळेला दाढी डोक्याची केस वाढवायला लागले. हेच नवनाथपंथी, गोरखनाथ, महादेव, सगळे नाथपंथी लोक, मच्छिंद्रनाथ, हे सगळे वारकरी, हे भागवती, हे महानुभावपंथी, हे लिंगायतपंथी, हे सुफीपंथी, हे सगळे लोको कहा ढूंढे रे बंदे, मैं तो तेरे पास में, ना मंदिर में, ना मस्जिद में, ना खाबे कैलाश में. इतिहासाची चाळण केली तर इतिहासात आम्हाला सांगितलं जातं की संत कबीरांचे गुरु कोण? तर रामानंदी. अजिबात नाही, खोटं खाटं सांगितलं जातं. त्यांच्या असली गुरुचं नाव शुमली आनंद आहे. त्यामुळे हे जसं उजेडात येईल ना, इतिहासाची वाखाणणी, इतिहास जे विसरतात ते इतिहास काय निर्माण करतील. म्हणून या 69व्या धम्मभूमीत आपण माथा टेकण्यासाठी आलो.
इतिहासाचं वळण हे जिथे जिथे आपण जागृतीचा विस्तवा कधी विझू द्यायचा नाही. ही सुनामीची लाट आल्याशिवाय राहणार नाही. येणारा काळ बुद्धिझमचा काळ आहे. सगळ्या जगात लाटा येतील. आपण एका हातात बुद्ध आणि त्यांचा धम्म आणि दुसऱ्या हातात दी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया हे दोन ग्रंथ घेऊन तुमच्या घराघरामध्ये तुम्ही इंजिनियर पोचता. आणि या देशातला प्राईम मिनिस्टर फर्जी डिग्रीवाला तो म्हणतो तुम्ही पकोडे काढा. पकोडे काढण्यासाठी तुम्ही इंजिनियर नाही बनवलं ना, या देशात नाही ठेवायचे. समजलं? बुद्ध आणि धम्म हे जे ग्रंथ आणि दुसऱ्या हातात कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया एकाच देशासाठी नाही आहे घटना. एकाच देशा पण बुद्धीचा प्रकोप एवढा होतो की आमचा एक माणूस आहे ना बुद्धिवादी, खूप ग्रंथ आहे, मोठी लायब्ररी आहे, मानवलं विजय मानकर सारख्या. घटनेमध्ये 50 चुका डॉक्टर बाबासाहेब, अरे 50 नाही 100 केले असतील. जा ना तू दुरुस्त करायला. पण हे बोलून तुला काही बक्षीस मिळतं का? तुझ्या बुद्धीची कीव करावीशी वाटते बाबा. हे सम्यक ज्ञानाच्या आधारावर तू हे प्रक्षेपण केलं असतं तर वेगळं राहिलं असतं. त्यामुळे या संविधानासारखं संविधान जगात नाही आहे बाबा, हे लक्षात ठेवा. आपल्या बुद्धीचा उच्चार इथपर्यंत जाऊ देऊ नका. म्हणून हे सम्यक ज्ञानाच्या आधारावर आपण आपली ही जीविका कशी सम्यक आजीविका त्या आधारावर आपलं जीवन सांभाळलं तर निश्चित सारं जगत बुद्धमय धम्ममय करण्याचं बळ तुमच्या अंगी या 69व्या या धम्मभूमीच्या वर्धापन दिनी यावेळी भाष्य करतो. आणि याच ठिकाणी मी थांबतो. भवतु सब्ब मंगलं, भवतु सब्ब मंगलं, भवतु सब्ब मंगलं.